नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव निशा अँड मम्मी रेसिपी. आज आमचा जरा आगळा वेगळा चेहरा आमची हे दिसत असेल तर पेशंट बसलेले आहे. तर तुम्हाला कोणत्याही म्हणजे कुठून पण मम्मी काय पेशंट नाही, म्हणजे असं मम्मीला वाटतं का मी पेशंट नाही, मला पेशंट म्हणू नका, मी तंदुरुस्त आहे. पण आहे ती मधून दुखतच आहे मम्मीला. काल मम्मीचं ते काय वाटलं पण म्हटलं स्टेन. तर आता बरं वाटते, थोडंसं नॉर्मल. काल थोडंसं पेन होत होतं आणि मी पण आला होता आणि मग गोळी खाल्ली होती मी. डॉक्टरने सांगितलं होतं का तुम्हाला याची नंतर ताप येईल काढल्यानंतर. तुम्हाला इतकी भीती वाटायची एवढी नाजूक जागा आणि तिथनं ती स्टेन काढायची. तरी मला डॉक्टर म्हणले तुम्ही काहीच घाबरू नका, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि त्या भीतीमुळे माझा BP वाढून गेला, 180 होऊन गेला लगेच. मग ते थांबले. नंतर परत म्हणे मावशी एकदम रिलॅक्स राहा, तुम्हाला काही त्रास झाला तर मग मला सांगा. पण ते काय मनात भीती होऊन गेली. कसं याच्या आधी एकदा माझं ऑपरेशन झालेलं आहे 18 वर्षापूर्वी. 18 वर्षानंतर मला हा स्टोन झाला आणि अशी कल्पनाच नव्हती. कारण मी ज्यावेळेस दुखायचं त्यावेळेस मी सोनोग्राफी करायची तर ते सांगायचे काहीच नाही यात, काहीच नाही. पण जेव्हा CT स्कॅन केलं कमरेच्या तो खालच्या भागाचं, तेव्हा तो किडनीच्या पाठीमागे होता. तेव्हा निधन झालं त्याचा का बाबा स्टोन आहे. आणि मग लगेचच त्याचं ऑपरेशनची मग आम्ही तयारी केली. म्हटलं नको जाऊ द्या, नाही का. पण काल ते BP वाढल्यामुळं थोडं हे होतं. मग डॉक्टरांनी मग थोडं रिलॅक्स राहिली आणि मग त्यांनी ते केलं. म्हणजे झालं का मावशी, झाल्यानंतर त्रास झाला का, काय झालं का, म्हटलं नाही. म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका. मग इंजेक्शन दिलं एक, म्हणे तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्हाला ताप पण येऊ शकतो. मग थोडंसं टॅबलेट लिहून दिलं त्यांनी. काल खरंच मला ताप आला होता. मग मी आल्यानंतर ना लगेच थोडंसं जेवण केलं आणि गोळी खाऊन लगेच झोपून घेतली. निशाचं काम चालू होतं, आवरायचं, घर आवरायचं. तर बरेचसे आज म्हणजे कमेंट्स आल्या होत्या. कोणी म्हटलं का ॲमेझॉनवर तुम्हाला लेडीज म्हणजे कोणी पण म्हणजे करायचं असेल, वर्कर भेटेल, क्लिनिंग करणारा माणूस भेटेल. तर छान वाटलं तुमच्या एवढ्या कमेंट. आणि पेस्ट कंट्रोलचा पण कोणीतरी नंबर मागितला होता. तर छान छान अशा कमेंट आल्या आणि सगळ्यांना आवडलं. पण मम्मीचं घर कसं क्लीन करतो याच्यापेक्षाही डीप करत असतो आम्ही, पण यावेळेस फक्त असं पण छानच केलं. पण जेव्हा दिवाळीत आपण आवरतो जसं एकदमच नाही का सगळं सामान वगैरे काढून, फक्त एवढंच काढलं नाही. नाही तर मग गाद्या वगैरे आपण उन्हात ठेवतो वगैरे. आता तर तुम्हाला ते पावसाचे दिवस चालू आहे म्हणून एवढं काही केलं नाही. तर आमची ही लगबग तुम्हाला मी बोलली होती तर चालूच आहे माझी. तर तुम्हाला ना थोडंसं मला दाखवायचं सामान. तर मी काय काय तयारी चालू आहे माझी. तर मम्मी तुम्हाला नाव दाखवते. तर मम्मी तुझ्या हातात पकड, म्हणजे समोरून मी दाखवते. थांब, म्हणजे सगळ्यांना दिसतं. तर मम्मीने किती छान असं प्रीती नावलेलं आहे. आणि हे पुढचे पण मम्मीने मी दाखवते. तर ना माझं कामच चालू आहे अजून. तर छत्र्यांना काठ्या आणलेल्या आहे मी त्या लावायला. तर हे सगळं साहित्य आकार मी दिलेला आहे फक्त आणि नाव काढले, बाकीचं काम निशाने केलंय. चला बसल्या बसल्या तुला थोडीशी मदत करू, नाही का. तर माझा नातू म्हणतो कसा, आई तुला मम्मीने काम दिलं का ये, तू शाळेत अशीच काम करायची का, म्हटलं. तर हे बघा मी आणले आहे ह्या काठ्या. तर ही एक मला 3 रुपयाला पडली. तर मला खरंच शाळेचे दिवस आठवले. मी हे कार्डशीट आणलं, परत गोटिओ कागद वगैरे एवढं आणलं ना. स्केच पेन तर आपल्या दुकानातलेच आहे. तर खूप छान वाटलं असं हे सगळं साहित्य आणायला. तर आता मी ह्या काठ्या लावते. आम्ही ना स्टँडने आणलं, म्हणजे लावलं नाही आज. म्हटलं ठीक आहे आज बसूनच करू मम्मी. तर आता एक एक चालू आहे. तर ना मी इथे मागे चिटकवते, इथे थोडंसं ना स्केच पेनने करते, म्हणजे जेणेकरून ना छान दिसेल, नाही का. मम्मीने इथे एक टोक ठेव, म्हणजे वाटेल ती छत्री आहे. म्हटलं ठीक आहे मम्मा. तर आता आम्ही करणार आहे छत्र्या तयार. आणि ही आयडिया कशी वाटली, अजून माझ्या खूप छान छान अशा आयडिया मी ठेवलेल्या आहे. म्हणजे काम चालूच आहे माझं. मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तर सगळ्यांना आवडेल, माझी ही खरंच इच्छा आहे. सगळ्यांना आवडलं पाहिजे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तर आता ही 3 झालेलं आहे. तर आता एवढे 10 नावांचं मी सगळे लावून घेते. तर ही एक काढली तर मग असं इथे चिटकून थोडंसं बाहेर काढून इथे चिकट टेप लावते. आता हे लावून घेते. तर इथं पसारा आहे, तुम्हाला मी दाखवते काही गोष्टी. तर ही माझी लगबग चालू आहे. याच्यात आहे माचीस. हे मी माचीस ठेवलं आहे. माझा गेम आहे किट्टीसाठी. मी एक गेम खेळणार आहे, त्याच्यासाठी ह्या माचीस आणून ठेवल्या. प्लस त्याच्यासाठी चॉकलेट्स आणून ठेवले. याच्यामध्ये तुम्हाला टॅग दिसत असतील आपले
भारतचा आहे बघा टॅग आहे. हे आपण आपल्या ड्रेसला वगैरे पिनअप आहे ती लावू शकतो. ते यातच ठेवले हे पण. आणि इकडे आहे रोज वॉटर. हे बघा हे रोज वॉटर आहे. हे पण मी आणलेले आहे. आणि लावण्यासाठी अत्तर, जेव्हा एंट्री करतील ना तेव्हा अत्तर आणलेलं आहे मी हे लावायला. डवचा आहे, खूप सुंदर असा सुगंध येतो. माझ्याकडे ऑलरेडी एक होतं पण त्याला बरेचसे दिवस झाले, तर मी हे एक आणलं आहे. हे रोज वॉटरच आहे इकडे. तर इकडे हे नावांची हे इकडं करून घेते आणि तुम्हाला अजून दाखवते मी. तर मी तुम्हाला सांगते, मला छान वाटलं असं तुम्हाला शेअर करावं. हे मला ठेवायचं होतं सरप्राईज, पण तुमच्यापासून काय ठेवायचं ना सरप्राईज. तर ह्या आहे ठुशा. तर हे आपल्या पार्लरमधलेच आहे, माझ्याकडे कॉस्मेटिक पण आहेच विकायला. तर ठुशी आहे ह्या. तर हे मी जेव्हा विनर घोषित करेल तर त्यांना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा मी देणार आहे. म्हणून या 3 त्या ठेवलेल्या आहे मी. आणि प्लस आमच्या इथे काना मारुती लेन आहे, तिथून मी हे सगळं साहित्य आणलं आहे. हे दिवे आणले डायरेक्ट कॅन्डल आपल्या, म्हणजे छान वाटतं नाही का, जेव्हा फुलांचं मी डेकोरेशन करेल तेव्हा हे लावून घेईल. हे त्याच्यासाठी आणलं. तर रिटर्न गिफ्ट्समध्ये आम्ही सगळ्याजणी सगळ्या देत असतो एकमेकींना. तर मी खूप छान असं मला वाटतं आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर इतकी छान मी अशी वस्तू आणली आहे देवाचं. तर हे बघा स्वामी समर्थांचं मी टॅग आणलेलं आहे बघा. तर बघा हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामीच्या घरात राहतो. हे बघा श्री स्वामी समर्थ. तर किती छान असा टॅग आहे. तर हे मला खूप छान असं भेटलं. ते बघा. तर मी हे 5 आणले वेगळे आणि अजून 5 वेगळे आणले, म्हणजे ना जिला जे वाटेल ना ती घेईल. आणि एक हे आणलं, त्याच्यात पण हेच आहे. हे स्वामींचं घर आहे. हे घर स्वामींचं आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर इथे पण तेच आहे. तर खूप छान हा पण टॅग आहे. तर जेव्हाही त्या लावतील फ्रीजला वगैरे तर त्यांना खरंच नक्कीच माझी आठवण येईलच सगळ्यांना. तर हे असं मी एवढं रिटर्न गिफ्ट आणलेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले माझी आयडिया ही, किंवा मग हे थोडंसं छान वाटलं माझ्या मनाला हे द्यावं. आतापर्यंत आम्ही एकमेकींना पर्स दिल्या, डब्बे दिले, म्हणजे अशा भरपूर गोष्टी. पण मग म्हटलं काहीतरी आपण वेगळं करू, अजून करण्याचा प्रयत्न केला मी. आणि हे आहे काजळ, ते आपल्या पार्लरमध्ये आहेच. तर ही काजळ मी घेऊन आली. या आहे किती आहे हे 12 आहे. तर हे मला एक गेम आहे. तर मी सगळ्यांना वस्तू आणायला लावल्या 10-10. तर आम्हाला एक गेम खेळायचा आहे, त्याच्यासाठी ते साईडला ठेवलं. हे टॅग झाले. तिकडे मी पाण्याच्या बाटल्या आणल्या. पाण्याच्या बाटल्या पण आणून झालेल्या आहे. वेलकम ड्रिंक आहे ती पण माझी झाली आणून, ती पण मला द्यायची. तर आता मस्त बघते आता घरामध्ये तयारी करायची, छान डेकोरेशन करायचं आहे. माझी मैत्रीण आहे वैशाली, ती येणार आहे ध्रुवनगरवरून माझ्या मदतीला. आणि तिला मी याच्यासाठी इन्व्हाइट पण केलेलं आहे. तिला म्हटलं नाही तुला पण यायचं आहे. तर तिची पण छान अशी तयारी चालू आहे माझ्यासाठी. तिने जे आमचं वेअर करणं आहे तिने पण वाटतं साडी घेतली आहे. तिचं चाललं होतं मग निशा मला पण घ्यायची, म्हटलं घे चल तू पण घे. तर छान अशी आमची थीम ठरली आहे अजरकची साडी. तर ती पण दाखवणार आहे थोड्या वेळाने माझ्या घरी गेल्यावर. तर आत्ता कालपासनं जेवढी तयारी झाली, आता घरात सगळं तर क्लीन तुम्हाला दिसत असेल. तर किचनमध्ये जेव्हा सगळं आपण ठेवलं होतं टेबलवर, तर आता ते सगळं मला भरायचं आहे. तर मम्मीला म्हटलं मस्त तू डब्यांवर नाव लिहिते तसं मला लिहून दे, छान असं व्यवस्थित डबे पण दिसेल कशात काय ते. पण ते तर पहिल्यापासून आम्ही म्हणजे मम्मी लिहितेच, तर पहिल्यापासनं ते नावं लिहिले का म्हणजे आपल्याला कळतं लगेच त्याच्यात काय लिहिलेलं आहे. तर आता मम्मीला म्हटलं आपण दोघं ते भरून मला फक्त तू नाव लिहून दे, मम्मी बसेल आणि ते होऊन जाईल. आणि मला डीपमध्ये फ्रीज बाहेरनं झाले साफ, फक्त मध्ये साफ करायचं बस तेवढं. ते आता हे सगळं मी कामं करून घेणार आहे आता. तर चला आता मी ह्या छत्रीचं काम बाकी एवढं, हे फक्त एवढंच बाकी आहे, नाही तर सगळी तयारी झालेली आहे. तर मग माझ्या मनात जे बघा मम्मीचे पुस्तकं होते. तर आता मी किचनमध्ये आली. किचनमध्ये तर हे बघा हा पसार आहे. तर हा छान असे आमचे डब्बे मस्त मावशीने धुतलेले आहे. तर तिथे याच्यात पापड मी टाकते. तर हे पापड आहे ना बटाट्याचे आहे. तर आता हे याच्यात साईड टाकते, कारण की ना साईडने टाकून दिले तर खूप तुकडे पण पडतात. म्हणजे पेपर असला हे पिशवीत असलं ना तर याच्यातच बरेच, पण मी गाठण सोडून ठेवते आता याच्यात. तर हा झाला आहे डब्बा पॅक.
ते सगळे डबे ठेवलेले आहेत. मम्मीला म्हटलं मी भरते, तर हा सगळे पॅकिंग अशी करून एका साईड सगळे मला भरायचे आहे. तर वेगवेगळे पापड पण आहे मम्मी. जे सामान आपण जेवढे कमी करतो तेवढं ते वाढतच राहतं. उडदाचे पापड. तर ही उडदाचे पापड मम्मीला आवडत असतात. मम्मी ना काकांचं दुकान आहे एक सोमेश्वर म्हणून, तिथे आणत राहते. तर ही नागलीचे पापड मी याच्यात भरते आता. आपण रेसिपी दाखवू तेव्हा म्हणजे नागलीच्या पापडांची तर थोडेच केले होते 1-1 किलोचे, पण आता एवढेच राहिले होते. तर ते मी एकत्र सगळं टाकलं होतं त्या दिवशी. सगळं व्यवस्थित भरून घेते. ऊन पण नाही ना आता, ऊन दाखवायला चला बघ ऊन आहे तर मग मी दाखवू शकते, तर ते पण काही शक्य नाही झालं. म्हणजे आज पण पाऊस चालूच होता नाशिकमध्ये. आमच्या कुरड्या पण संपल्या होत्या, मम्मीकडच्या ज्या कुरड्या आहे ना त्या पण संपल्या. नागलीचे सगळ्याच्या टाकून घेते. मम्मी तुला पापड भाजू का उडदाचा? बस तेवढेच होते. ही जायगी आपण सगळ्यात मोठे डबेच बघते मी, म्हणजे मला लाईनीत लावता येईल. आपले हे जे तांदळाचे आहे ते ठेवायचे आहे. सगळे पातेल्यामध्ये मी सगळं भरून ठेवलं होतं. आता सगळे डबे झाले छान लावून. भरून झाले तर आता सगळे लावायचे आहे. तर आता ही छान अशी लाईन होते, व्यवस्थित लावून देते. तर इकडे काय ग्लास साईज ज्यूस वगैरे. तर टॅग कसे लावले मला सांगा, छान वाटतंय ना टॅग. हे ज्या गोष्टी लागतात ना खलबत्ता वगैरे ते ताई इथेच ठेवते. ताई म्हणते मला पटकन हातात भेट मिळून जातं. ही ना छोटी लाईन आहे तर इथे मोठी बसत, तर मग ही खालीच ठेवावं लागेल आपल्याला. ही थोडी मोठी बनवली लाईन, इथे मोठं जाऊ देते, हा जाऊ देते. अजून एक मोठी साईज आहे. जे एका लाईन छान दिसेल. फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. आता याची चीट लावायची आहे. तिची आवडती आधीची नाव आहे पापड. एका लाईन छान झाली. वरती ना स्टीलचे ठेवते. आणि जे आता खाली असेल ना मी ते ठेवून देणार आहे, वापरणार नाही. काय होतं उगाच विनाकारण आहे ना पसार होऊन जातो. वरती ना वरती ठेवते, वरती जाऊ देते, लागत नाही. हे मसाले आहे हे वरती, म्हणजे इकडे स्टीलचं छान दिसेल एका लाईनीला. त्याचे मूळ ठेवते. मूळ आहे मम्मीकडे, चिक्कीचा पण आहे. चिक्कीचा पण मूळ आणून ठेवते. आता हा डबा इथे नाही बसणार, इथे पण नाही बसणार. स्टीलचे आहे फक्त 2च छोटे. त्याच्यातच ठेवावं लागेल. आणि तिथे बसतं साईज वरती पण
लाडू वगैरे केले तर इथे ट्रॉलीमध्ये ठेवता येईल. माझी इच्छा होती ही स्टीलची लाईन करू, पण 2च डबे. तर आता डबे छान ठेवून झाले हे बघा प्रॉपर. तर आता मी घेते फ्रीज. तर बाहेरनं तुम्ही बघितलं चकाचक दिसतंय. तर आता मी आतमधून दाखवते तुम्हाला. आतमध्ये छानच आहे. जेवढे मसाले होते एक्सपायर झालेले मी ते काल सगळे काढले. तर हे एवढं भरलेलं आहे. आता मी सगळ्या भाज्या काढून घेते. सगळं काढून घेते. बाहेरनं झालेले आतमध्ये छान व्यवस्थित क्लीन करायचे. असं तुमच्याकडे पण होतं का? बरं झालं दूध नव्हतं ह्या ह्याच्यामध्ये. तर आता साई आलेला आहे, त्याला मला 2-3 कामं द्यायची. तू करणार आहे साई. ते चिमणीचं लावून घे बेटा, ते बाकी तुझं कालचं काम. हा मग तू त्याला ते प्लीज लावू का? तर आता हे बघा. तर आता साई आला आहे. साई चिमणीला ते त्याचं स्टँड ते होतं ना. साई लावशील ना. साई आता जिमवरून आलाय. तर मम्मीकडे ढोबळ्या मिरच्या, इतक्या भाज्या पडलेल्या असतात. का तूप काकी कसं करतात दाखवा. हे एवढं मलाई साचलंय. तर याच्या पुढं मलाई आता अजून थोडीशी असली का मम्मी दाखवेल तुम्हाला. तर मम्मी तूप कसं बनवते. तर मम्मी म्हशीचं दूध आणत असते. भरपूर तूप आणि मलाई एवढी जाड असते. मस्त तूप होतं. हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे बघा अजून, आणि इतकं छान आणि व्यवस्थित आहे. हे जे सगळे मसाले आहेत मी त्या दिवशी म्हणजे तुम्हाला काल म्हटलं सगळे एक्सपायरी होतं, ते सगळं आम्ही काढून टाकलं. झालं. तर हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल याच्यात काय आहे. याच्यात आहे ठेसा, लाल गोळा आहे बघा, असा करून ठेवते मम्मी. तर इकडे आहे गोड आंबा. इकडे आहे मम्मीला बोंबील झिंगे लागत असतात, ते पण आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो. कारण असे बारीक कीड वगैरे होते म्हणून मग मम्मी फ्रीजमध्येच ठेवत असते. हे पण तुम्हाला ही काय दाखवते. तर मी फ्रीज कसं साफ करते मला ते शेअर करायचंय. आणि म्हटलं चला काहीतरी आता साफसफाईचं चालू नंतर पूर्णच दाखवू म्हटलं. इकडे पण आहे बघा झिंगे बारीक, मम्मीचं आवडतं आयटम. इकडे आहे तुम्हाला विशेष वाटेल, हे आहे लिंबाचं लोणचं. खूप सुंदर. हे बघा एवढं उरलंय, एवढं होतं एवढं आहे. तर हे पण मी आठवण करून मग मी तरी जेवणाच्या ताटेला लावते, नाही तर ते पण खात नाही, ते तसंच पडून राहतं. तर हा रोल आणला होता. तर तुम्ही पण हा फ्रीजमध्ये असा कागद किंवा पेपर वापरतात का मला सांगा. हे बघा मी डायरेक्ट रोल आणले होते. तर आता साई आम्ही फ्रीज पण आवडणार आहे. तर आधी वरचं आवरून घेते म्हणजे खाली परत सामान काढायचं, तर टेबलवर जागा नाही आहे. आता छान मी थोडंसं नॉर्मल निर्माचं पाणी करते लिक्विडचं. मम्मी बारीक आवाज कर. मम्मी आई बारीक आवाज कर. मम्मी मोबाईल बघते ना, आम्ही दोघं सांगतोय बारीक आवाज कर. तर वरती झालं सामान लावून. आता ऐक ना, काजू बदामच्या वरले तू पुशील द्या थोडंसं हात मारशील द्या. काय गरज नाही त्याच्यावर. ठीक आहे तिथे ठेवचं. आईचं घर स्वच्छ आहे ना. काय आटा काय मम्मी आणत बसते काय माहिती. इतक्या गोष्टी बघा एक्स्ट्रा इतक्या पडल्या. काय 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 आणते हाऊस. पॅकिंगच्या पॅकिंग मैदा मी सांगलं का आम्हाला काहीतरी करायचं होतं. मसाले तर फ्रीज आहे रेडी. तर फ्रीज मी असं ठेवलेलं आहे. इकडे सगळे साहित्य ठेवून घेतलं.
इकडे भाज्या ठेवल्या, तर ह्या भाज्या सगळ्याच लागतात, ह्या इथे ठेवून घेतल्या. तर हे जो बाजरीचं पिठाचं आहे तर हे खालीच राहायचं, पण ना ताई घडी घडी काढून ना हे खूप डिस्टर्ब करते. काय होतं इथे ना हे लागतं, तर मी इथे ना इथे जे पीठ आहे इथेच ठेवले. हे पीठ रेग्युलर लागतं आणि मम्मीला रोज भाकर लागते ज्वारीची आणि बाजरीची, तर ते इथेच ठेवलं. इथे आहे मलाईचं हे आपलं डबा पातेलं वगैरे, इथे सगळे मसाले आहे. तर हे ज्यूस आहे, पाहुणे आले तर लागतातच आपल्याला, तर हे मम्मी करूनच ठेवते. कोकम सरबत वगैरे सगळे इथे सरबत, हे सगळे मसाले हे सगळे आम्ही घरात केलेले आहे. म्हणजे तुमच्या निमित्ताने रेसिपीच्या निमित्ताने आम्ही ते पण दाखवायला लागलोच आहे म्हणजे, आणि त्यामुळे घरात पण आता स्टोर करून ठेवतो. तर इकडे आपली डाळ आहे, रवा आहे, तर आम्ही हे फ्रीजमध्ये ठेवतो कारण त्याला जाळ लागतं. तर असं फ्रीज रेडी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला ते सांगा बघा. तर आता आपण हे लावून घेऊ. हे झालं आहे फ्रीज तयार. छान. आता मला असं बरं वाटतंय, फक्त हे लास्ट काम होतं. डबे पण इतके छान लावले. साई डबे कसे लावले बघ ना तिकडे. छान. तर डबे पण छान लावून झाले. मम्मी म्हटलं जेवढे तू देश फिरशील ना, ही जागा मी तू त्याच्यासाठी मोकळी ठेवली. इकडे इथून आपण आता असं असं स्टार्ट करू. तर हे एवढे देश फिरली मम्मी, त्याचे टॅग आहे. तर ही पूर्ण भरायची इच्छा आहे मम्मी. जाऊ हे एवढे भरून जाऊ इच्छा आहे माझी, ती अशी टणटणीत राहू. तर हे मम्मीनी साई कुठून आणलं होतं मम्मी आईने? हा, तर केरलावरून हे मम्मीने आणलेले. तर ही घंटी आहे, तर इथे ठेवलंय. जेव्हा आम्ही करतो ना ते वाजत राहतं, तर हे मी इथेच ठेवलं. तर अशा प्रकारे फ्रीज पण साफ झालंय, डबे पण लावून झाले. माझं मी तुम्हाला सांगितलं, माझं थोडं ते सगळं साहित्य किटीचं जे आहे तेही मी शेअर केलं तुम्हाला. तर आता बऱ्यापैकी सगळं झालंय आवरून. आता फक्त उद्याची तयारी ना शेवटची आहे. मला थोडंसं घरात डेकोरेशनसाठी फुलं आणायचे, अजून फुलं आणि काही दिवे वगैरे ते तर आहे सगळं घरात. थोडंसं छान असं धूप आणायची, कारण मला धूप लावायची जेव्हा येतील एंट्री करण्यात, तर छान असा सुगंध आला पाहिजे. तर बस आता एवढंच. तर फ्लावरची भाजी दाखवलीच मी तुम्हाला. चपात्या इकडे आहे, चपात्या आज इकडे नाही, माझं जेवण घरीच आहे, रोज रोज नाही. आणि परत काही अशी छान याच्यात बघ किती छान अशी पापडी चटणी करून गेली. पापडी चटणी किती छान करून गेली. आणि इकडे आहे आळूच्या वड्या. तर मम्मीला ना तुम्हाला काल दाखवलं बघ त्या आळूच्या वड्या, तर ह्या किती छान अशा ताई तळून गेली, गोड आंबट केलंय. एक खाऊन बघते, दाखवते का तुम्हाला. मस्त. तर आजच्या मेनूमध्ये फ्लावरची भाजी, चपात्या, पापडी चटणी, आळूच्या वड्या, परत सकाळची भाजी आहे पातळ. आता वाजले आहे 8. आता बाहेरचं काम राहिले ते करून घेते. कपडे काढायचे मशीनमधून, ते बाहेर वरती सुकायला टाकायचे, ते शेवटचं काम राहिलं. मी माझ्या घरी जाईल, स्वयंपाक करेल. आळूच्या वड्या खाल्ल्या, पाणी पित होती. तर आजची पण मी सहज मला असं वाटलं सर तुम्हाला काहीतरी शेअर करावं. मी जे केलं आहे थोडंसं डेकोरेट, थोडंसं मम्मीने मला मदत केली छत्र्या करायला. तर मला जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे का माझी किटी खूप छान व्हावी. तर तुम्हाला रिझन सांगते, मी माझ्या घरी का किटी करत नाहीये आणि इथे का करते आणि एवढी तयारी का करते. तर याचं रिझन एवढंच एक आहे. मम्मीचं घर कसं थोडंसं माझ्या हॉलमध्ये थोडं छोटं हॉल पडेल. मम्मीचा हॉल पण मोठा आहे आणि मम्मीला सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. तर त्यातले आपले सबस्क्रायबर आहे प्रीतीताई म्हणून आहे, त्यात मम्मीच्या खूप फॅन आहे. त्यांना इतका आनंद जेव्हा झाला, मी जेव्हा फक्त एक सहज सांगितलं का मी मम्मीकडे करू चालले माझ्या मनात, तर त्यांना खूप आनंद झाला. म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटेल म्हणे मम्मीला भेटायला मिळेल, म्हणजे मम्मीची भेट होईल. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या निमित्ताने मी घर पण आवरून घेतलं, घर आवरायचंच होतं. आणि किटी मी याच्या अगोदर कोणतेही माझे फंक्शन केले नाही, म्हणजे सगळे माझ्या घरीच करत असते. तर हळदी कुंकू वगैरे असो, उलट मी इकडचं आता मम्मीचं घर कोणी बघितलं नाही, सगळं म्हटलं त्या निमित्ताने आपण मम्मीच्या घरी काहीतरी फंक्शन होईल आणि थोडी मम्मीलाही करमणूक होईल. मम्मीने अशी किटी बघितली नाहीये. मी नेहमी जात राहते किट्ट्यांना, तर मम्मी नाही म्हणते किटी 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 काय नेमकी. तर मम्मीला आता छान अशी गेम बघायला मिळेल, आम्ही डान्स कसा करतो बघायला मिळेल, तर थोडंसं तिची करमणूक होईल. तर म्हणून, आणि हे मम्मीचं घर आहे म्हणून तेही माझंच आहे. तर
काही असं वाटत नाही मला फरक. तर सगळे मला असं विचारू नका का तू इथे काय करते, का इथे करते. तर रिझन एवढंच आहे, सगळ्यांना मम्मीलाही भेटणं होईल, थोडंसं घरातही थोडंसं लगबग होईल, थोडं शांत शांत राहतं. साई आम्ही एवढंच घरात राहतो, थोडंसं असलं की जरा किलिबिल होईल घरात आणि एक थोडंसं वेगळं काहीतरी. तर एवढं शेअर केलं. तर आता मला घरी जायला वेळ लागेल, तर मी आता साडी दाखवणार होती, मी तुम्हाला काय घरी करणार आहे आता जाऊ द्या, ती मी तुम्हाला आता जेव्हा मी नेसेल ना तेव्हाच दाखवेल मी कशी साडी घेतली. चला मग आता मी बाय बाय करणार आहे, कारण की मला कपडे तेवढं काम बाकी 8:30-9 होत आले. आता खूप वेळ झाला, मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.